माळेवाडीकरांचा घरचा असा सोन्या आणि सर्जाची गाडी आणि 5 नंबर तासावरती शंभू आणि छावा बाळा ड्रायव्हर ही घरचा साज आहे. हा या मैदानाला गाडी क्रमांक 3 सोडायचा आहे. होय आईस्क्रीम वाले आपण काय मैदानात धिंगाणा लावलाय. आपल्यामुळे मैदानाला गालबोट लागता का म्हणा. या बाजूला चला आईस्क्रीम वाले. तुम्ही दम काढा सगळे होते थांबा जरा नियोजन करतात. सोडा तिसरा सोडा पुरी काय सुट्टीवाल्या माणसाला फायनल घ्या. झेंडापंच गती घ्या. झेंडापंच एक गाडी असली तरी एकच गाडी सोडायची. कुठल्याही बैलगाडी मालकाचा विचार करत बसण्याचा नाही. एक शिस्तबद्ध आणि पारदर्शक मैदान म्हणून तर 16 वर्षाची परंपरा असलेलं हे मैदान. हा चला केसरी आणि 7 ते 14 ची बैलगाडी मला गाड्या झोपायला घ्या. फक्त 6 पळून आल्यानंतर आपल्याला 5 मिनिटाचा वेळ दिला जाणार आहे. हा येडेश्वरीच्या मंदिराच्या मागे जेवढ्या टू व्हीलर लागल्या तेवढ्या बाजूला काढून घ्या. कारण की आपल्या टू व्हीलर भुगा सुद्धा होऊ शकतात आणि आपल्या टू व्हीलर मुळे कुठल्याही बैलगाडी मालकाच्या बैलाला दुखापत होता कामा नये याचा विचार करा आणि टू व्हीलर बाजूला काढा. हा गाडी क्रमांक 3 सोडायचा आहे. हा प्रेक्षक या बाजूला चला. होय हातात ठोक. हा तुमच्या बसला प्रेक्षक या बाजूला. हा पलीकडच्या साईडचा कॅमेरा वाट विठ्ठल. होय आईस्क्रीम खाणार गोड विठ्ठल. होय आईस्क्रीम खाणार. हे सोडा तिसरा सोडायचा आहे आणि गाड्या सोडणारे बाजूला या. आपल्यामुळे कुठल्याही बैलगाडी मालकावरती अन्याय होता कामा नये. ट्रॉली बशी बसणार सावध चित्त बसायचे. आपल्या सुद्धा अंगावर गाडी येऊ शकते. हा जेवढे गती घ्या. गती बरोबर शिस्त राहू द्या. दादा थोडीशी कॅमेऱ्याला रेस मोकळी करा. कॅमेऱ्याचा अँगल मोकळा करा. निकाल द्यायला आपल्याला सोपं जाईल. हा जेवढा गती घ्या. गती घ्या. सुटला हातगाव केसरी मैदानातला आकडे क्रमांक 3 सुटला आणि 3 मध्ये लढत चालू झाली. 3 मध्ये पहिलाच गट असा आहे त्यामध्ये पूर्ण 5 गाड्या पळतात आणि 5 गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालू आहे. ती फक्त गुलालासाठी अतिशय सुंदर अशा गाड्या सुंदर गाड्यांमध्ये लढत चालू आहे. खेळ आता चिनी पिलींचा परंतु बाजी मारली मधल्याच राणाला. हा निकाली पंच आत्ता घरा. निकाली पंचांचा कस पण लागला. कोण कुटाला कसाला व्यवस्थित निकाल द्या आणि मग निकाल द्या. होय गाड्या सोडणार. गाड्या सोडणार या बाजूला. गाड्या सोडून येणार. आपण जरासे थोडी शिस्त पाळायचे. गाड्या सोडल्यानंतर राखीव तासाचा वापर करा. काय मधनं पळत आलं म्हणजे कोणी तर पुरस्कार देत नाही तुम्हाला. कुठलं मेडल देत नाही. राखीव तासातनं पण वरीच यायचंय आणि मधल्या तासानं पण वरीच यायचंय. परंतु आपण जर राखीव तासानं आला तर मैदानाची शिस्त बिघडणार नाही याची काळजी घ्यायची. हा गाड्या चेअर लावून घ्यायचा आहे. बारक्या बस खाली. राखीव तासातनं जाऊ द्या. मधनं पळत येणार. या बाहेरने या. गाड्या क्रमांक 4 सुटण्यासाठी सज्ज झाला आणि 6 वरती आला की 7 ते 14 वाले 7 ते 14 सोबत खाली जाणार आहे. 4 वरली हो आला निकाल. हा गाडी क्रमांक 3 चा निकाल. तास क्रमांक 4 मधून लावली गाडी खंडोबा प्रसन्न माळेवाडीकरांचा घरचा साथ सोन्या 227 आणि सर्जा 23-24 या गाडीचा 1 नंबरला विजय बैलगाडी मालकाचं चालकाचं हार्दिक अभिनंदन आहे. सुंदर गाडी बघली. सोन्या आणि सर्जाची गाडी सेमीला पात्र. हा गाडी क्रमांक 4 सुटण्यासाठी सज्ज झाला.
हा गट क्रमांक 4 लावून घ्या